जिथे गरिबी आहे आणि जिथे ही मी म्हटलं तसे त्या राज्यातल्या लोकांची जास्त करून वस्ती आहे, झोपडपट्टी एरिया आहे, तिथे म्हणजे हे अगदी राजरोसपणेच सुरू होतं. मग त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं तसं विणकाम जे आहे, जरी काम करणारे कारखाने हे तर आलेच, पण मग लेदरच्या बॅगा बनवणारे, चपला बनवणारे, असे मण्यांच्या गोष्टी करणारे, अशा प्रकारच्या अनेक आस्थापनातून ह्या मुलांचा उपयोग तिथे केला जात होता. कारण साहजिकच आहे की त्यांना पैसे कमी देणं, 24 तास त्यांच्याकडनं कामाला झुंपून घेणं, अशा अगदी इनह्युमन परिस्थितीत ही मुलं काम करत होती. पण जेव्हा आपल्या ह्या अशा प्रकारच्या मास रेड्स व्हायला लागल्या, जॉईंट कारवाया व्हायला लागल्या, त्याचा खूप चांगला परिणाम झाला. आणि तत्कालिक काही पोलीस अधिकाऱ्यांनी पण इतकी कडक भूमिका घेतली की त्याला नॉन बेलेबल वगैरे तो ऑफेन्स IPCच्या वगैरे त्यांनी घ्यायला सुरुवात केली. आणि मग नुसतंच मग धाकधपशा नको, तर मग आम्ही त्या कार्यक्षेत्रांमध्ये जाऊन तिथल्या मालक लोकांशी बोलणं, त्यांना पण समजावणं, या प्रकारच्या पण अनेक गोष्टी केलेल्या आहेत. आणि पण मग अशा वेळेला काही दबाव वगैरे त्यांच्याकडनं आले का, आणि तुम्ही अशा कारवाई नाही केल्या पाहिजेत वगैरे, असं काही म्हणजे त्रास झाला का? असंही व्हायचं. आता धमक्या भिवंडी सारख्या वगैरे? ठिकाणी तेव्हा मी पण फील्ड ऑफिसर होते.